श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करावी, त्या पूजेमध्ये वापरलेले साहित्यांचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा आणि योग्य पद्धतीने साहित्याचं विसर्जन जर केलं तर तुम्हालाही या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आपण सर्वांनीच हरितालिकेची पूजा मांडलेली असेल तर हरितालिकेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होण्यापूर्वी आपल्याला ही उत्तर पूजा करावी लागते. तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे सर्वात आधी दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर माता पार्वती आणि सखीला हळदी कुंकू लावायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. शिवपिंडीला भस्म लावायचं आहे आणि इतर पूजेवरती सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. जसे की पत्री ठेवलेल्या असतील, गणपती बाप्पा असतील, नंदी महाराज असतील तर सर्वांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत. तर या ठिकाणी बरेच जण दही भाताचा नैवेद्य दाखवतात किंवा साखर भात याचाही नैवेद्य दाखवतात. तर इथे मी सध्याचा साखरेचा नैवेद्य दाखवत आहे. तुम्ही कानवले किंवा साखर भाताचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणतेही पदार्थ बनवले असतील त्याचाही नैवेद्य दाखवला तरीही चालेल. त्यानंतर आपण आरती करायची आहे. तर सर्वात प्रथम गणपतीची आरती करावी. त्यानंतर हरितालिकेची आरती तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबलाही लावून आरती करू शकता किंवा काही कारणास्तव तुम्हाला नाही जरी जमली तर तुम्ही गणपतीची सुद्धा आरती म्हणू शकता. त्यानंतर अगरबत्ती ओवाळायची आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्याकडून पूजेमध्ये कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा याचना करायची आहे. त्यानंतर आपण सखी आणि पार्वतीची मूर्ती थोडीशी हलवणार आहोत. त्याचबरोबर पाटावरती किंवा चौरंगावरती पूजा मांडली असेल तर चौरंग किंवा पाट थोडासा हलवावा आणि त्यानंतर पूजेचे विसर्जन करावे. तर सर्वात आधी आपण पूजेमध्ये जी काही फुलं, दुर्वा, आघाडा, बेलपत्र, विड्याची पानं तर हे सर्व साहित्य आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. पण या गोष्टी विसर्जित करताना आपल्याला पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तर ही जी काही पत्री, फुलं, पानं आहेत तर तुमच्याकडे एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या बुडाशी तुम्ही हे सर्व टाकू शकता, जेणेकरून कोणाचा पाय पडणार नाही आणि त्याचं खतही तयार होईल. किंवा रानामध्ये, गार्डनमध्ये एखादा खड्डा खणून त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून त्यावरती माती टाकावी किंवा नसेल तर मग घरातल्या कुंडीमध्ये टाकलं तरीही चालेल. मात्र हे साहित्य इतर कुठेही न टाकता योग्य पद्धतीनेच त्याचं विसर्जन करावं. त्यानंतर शृंगाराचं साहित्य तुम्हाला वापरण्यायोग्य असेल तर तुम्ही स्वतः वापरू शकता. नसेल तर अशीच पुडी तुम्ही पुढच्या एखाद्या पूजेसाठी सुद्धा वापरू शकता. जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तर तो तुम्ही स्वतः खावा किंवा विसर्जन केला तरीही चालेल. त्यानंतर पूजेमध्ये तुम्ही मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल. खंडित झालेली नसेल तर ती मूर्ती तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा वापरू शकता. हरितालिकेची मूर्ती आपल्याला अनेक वर्ष वापरता येते, पण ती कुठेही खंडित झालेली नसावी, तुटलेली फुटलेली नसावी. जर तुटलेली फुटलेली असेल तर मात्र विसर्जन करावी. त्यानंतर विड्यावर ठेवलेले साहित्य तुम्ही घरातही वापरू शकता. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तोही आपण पानाफुलाबरोबर विसर्जन केला तरीही चालेल. त्यानंतर गणपतीला घातलेलं जानवं, वस्त्रमाळ, दुर्वा हे सुद्धा पानाफुलाबरोबरच विसर्जन करावं. गणपतीची मूर्ती, घंटा जे काही घेतलं असेल तर ते आपल्या देवघरामध्ये जागच्या जागी ठेवून द्यावं. त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ स्वच्छ करून तुम्ही ते धान्यामध्ये मिसळू शकता. नसेल तर पक्ष्यांनाही खाऊ घालू शकता. जे काही निरंजन, समई लावले असेल तर ते सुद्धा घासून पुसून स्वच्छ जागच्या जागी ठेवून द्याव्यात. समई स्वतःहून विझवू नये. समई शांत झाल्यानंतरच त्याला घासून पुसून जागच्या जागी ठेवून द्यावे. पूजेमध्ये फळं ठेवली असतील तर ती आपण स्वतः ग्रहण करावी. त्याचाच प्रसाद म्हणून आपण सर्वांनीच घरामध्ये खावा. त्यानंतर आपण जे वाळूचे शिवलिंग बनवलेलं आहे तर ती वाळू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करायची आहे. ती वाळू इतर कुठेही न फेकता वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करावी, जेणेकरून त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची, त्याचबरोबर पूजेच्या साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं ते पाहिलेलं आहे। हे साहित्य कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा कचऱ्यामध्ये जाणार नाही, अशा योग्य पद्धतीने हे सर्व साहित्य विसर्जन केलं तर तुम्हाला या पूजेचे नक्की फळ मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।